या सोहळ्यातील आजचा हा नेहमीप्रमाणे 6वा दिवस आणि या 6व्या दिवसातील आपली रात्रीची व्यवस्था या प्रेमदरा गावातील ग्रामस्थातील आणि घाटाच्या पुढचं गाव प्रेमदरा आणि या गावामध्ये जागृत देवस्थान श्री भैरवनाथ बाबा यांचं मोठं असं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये आपली ही वस्ती असते. गेली अनेक वर्षापासून इथले व्यवस्थापक ग्रामस्थ बाबाजी भाऊ बेलकर आणि आपले आदरातिथ्य करत असतात, शनीबाबांचं स्वागत करत असतात. त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे मित्र परिवार, त्यांचे नातेवाईक इथे येत असतात दर्शनासाठी. बाबाजी शेठ बद्दल बोलायचं तर मी आपल्या आगरी भाषेमध्ये सहज बोलतो का नुसती घाई नाही का, म्हणजे त्यांना आपण दिसलो ना, देवाचा रथ दिसला ना की ते एकदम काही करतात. बापासाठी काय आणू, या सदस्य मंडळींसाठी चालणाऱ्यांसाठी काय नाश्ता देऊ, असो त्यांचा तो आदरभाव आहे, त्यांचा तो प्रेम भाव आहे. संपूर्ण परिवार, मी सकाळी म्हणालो, एखादा आपल्या घरचा कर्ता पुरुष एखादी सत्कार्य करण्याचा मनसुबा मनामध्ये आणतो तर महिलेचा फार मोठा त्याच्यामध्ये हात असतो. एखादी महिला जर त्यांना बोलली असती तर पुढच्या वर्षीपासून ही सोंग नको आपल्या घरी नाही का, तर मात्र गडबड झालीच ती मंडळी. परंतु त्यांची माऊली सुद्धा, त्यांची आई सुद्धा, त्यांचा मुलगा सुद्धा या भगवत मार्गामध्ये आहे. बाबांच्या कृपेने त्यांना कसलीच कमतरता होणार नाही, हा आमचा अनुभव आहे. माणसाला इतना ही दीजिए प्रभु, मैं भूखा ना रहूं और घर से कोई भूखा ना जाए नाही का, एवढंच माणसाला पाहिजे का मी सुद्धा उपाशी नाही राहणार आणि दुसरा माझ्या बाजूने कोणी उपाशी जाणार नाही. असं मी सगळ्यांना वंदन करतो. बाबाजी शेठ यांना धन्यवाद देतो की तुम्ही बाबांचं स्वागत इथे करत असता. हो, जेव्हा काहीच व्यवस्था नव्हती त्यावेळेला, जेव्हा 7 लोक निघाली होती बाबांच्या भेटीसाठी, त्यावेळेला त्यांनी या मंदिरामध्ये रात्र काढली होती आणि समोर त्यांची असलेली विहीर बाबांची, त्याच्यात घाण पाणी आहे का साफ सुथरा पाणी आहे त्यांनी पाहिलं सुद्धा नसेल. पण मी आणि नंतर आपली आणि बाबाजी शेठची ओळख झाली आणि मग काय सुखाला कमतरता नाही. जाऊ तयाची आगावा देव, देवाची आगावा देव देईल गावा. संतांचं वाक्य काली खरं आहे आणि आजही खरं आहे. एकदा देवाच्या गावाला आम्ही निघालो, संतांच्या भेटीला निघालो तर देव बरोबर चांगला विसावा आपल्याला देत असतो. देव आपल्याला चांगला विसावा, सुखाचा विसावा देत असतो. आणि आपल्या हातात चांगले रस्ते आहेत. जुन्या काळामध्ये 10-15 वर्षापूर्वी ज्यांच्या तीर्थयात्रा चालू असतील त्यांनी काय भोगला असेल, किंवा जे नर्मदा मातेच्या परिक्रमेला जातात, नर्मदा मैयाच्या, त्यांची काय अवस्था असेल. जेवण नाही, खावण नाही, भीक मागायची आणि जगायचं. पंढरपूरच्या वारीला जो सामान्य वारकरी निघालाय, 2 धोतर आणि 2 कुर्ते आणि 2 टोप्या घेऊन, एखादी चादर नाही का, बेडशीट नाही चांगली, काय नाही, गोंडपाट टाकायचं आणि झोपायचं. कसलीच व्यवस्था नाही, राहायला ठिकाण नाही, पाणी पाऊस, कसं राहत असतील. आपल्याला 2-2 भाज्या आहेत, गोड स्वीट पदार्थ आहेत, लोक भेटायला येत आहेत नाही का, देणगीची कमतरता नाहीत आणि अशी माणसं भेटतात ती वेगळी आहे. फक्त आपल्याला चालायचं आहे, बाबाचा सोबत चालायचं आहे आणि विश्वासाने चालायचं आहे. बाबावरती विश्वास ठेवला पाहिजे. आरती लिहिणारे सांगतात, नवग्रहा माझी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा, ज्यावरती कृपा करती होय रंकाचा राजा. जय 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 शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती वालितो मनोभावे करुणी सेवा. हे ध्रुवपद आरतीचं. नवग्रहांमध्ये कुठला ग्रह जर श्रेष्ठ असेल तर तो शनिग्रह आहे. ऐका, नवग्रहांमध्ये सगळ्या ग्रहांमध्ये एक ग्रहाची ती श्रेष्ठता आहे. सूर्यग्रह त्याच्या बाजूने श्रेष्ठच आहे, चंद्रग्रह त्याच्या पाशी श्रेष्ठच आहे, पृथ्वी त्याच्याजवळ श्रेष्ठच आहे, मंगल त्याच्याजवळ श्रेष्ठच आहे, बुध त्याच्या मनाने श्रेष्ठच आहे, गुरु देवगुरु आहे, तो बृहस्पती त्याला नाव आहे, देवांचा गुरुपद आहे, त्याला श्रेष्ठच आहे. शुक्रग्रह आहे, दैत्यांचा दैत्यगुरु शुक्राचार्य. आपण टीव्ही मध्ये सिरियल मध्ये पाहतो, वामन अवतार धारण केला शुक्राचार्य आहे, श्रेष्ठ आहे. आणि शनी भगवंत न्याय देवता आहे, न्याय करणे. हे दुसरे गुरु ग्रह न्यायप्रिय नाही आहेत, पण शनी बाबा असे आहेत त्या जगाला न्याय देणारे आहेत. त्यांना खोटं आवडत नाही, त्यांना सत्य आवडत नाही.
त्यांना अहंकार आवडत नाही, त्यांना गर्व, त्यांना ताठा आवडत नाही, त्यांना मान आवडत नाही. म्हणून आजही त्यांना मंदिर नाही आहे. ते सांगतात मला मान नको, नाही का. कोणी निंदा अथवा वंदा, बस त्यांचं ते स्वभाव आहे. माहित तो रमता जोगी राम, आपल्या स्वभावानुसार ते वागत असतात. आणि हा वरदान त्यांना भगवान परमात्म्याने दिलेले आहे. तू न्याय करशील म्हणून तो नवग्रहांमध्ये श्रेष्ठ आहे. अशीच राजाचा दरबार भरलेला असताना, सभा बसलेली असताना विन्या राशी आहे शनिग्रहाची. एक म्हणाला शुक्रग्रह आहे. शुक्रगुरु तो दैत्यांचा, शुक्रगुरु दैत्यांचा आहे, राक्षसांचा आहे शुक्रगुरु. आणि तापट आहे, दैत्यांचा गुरु नाही आहे. जिथे जिथे अन्याय दिसतो तिथे शुक्रगुरु पाठीराखा होत असतो. ज्याचा शुक्र चांगला असतो बोलतात, नाही का, त्याला कसलीच कमतरता होत नाही. आणि मग राहिले ग्रह कोण कोण विक्रमराया जातो. मग एक पंडित म्हणाला शनी ग्रह राहिला आहे, त्रिभुवनी धाक जयाचा. सगळ्या त्रिभुवनामध्ये धाक आहे. ग्रह येता सूर्याची, सूर्याला सुद्धा ग्रह आला. आपल्या बापाला सोडलं नाही बोलतो. बापाला अहंकार झाला होता, मी सृष्टी चालवतो. मग सूर्याला सोडलंच नाही. सूर्याचा जो रथ चालक होता, ड्रायव्हर होता रथाचा, त्याची दृष्टी गेली, घोड्याची दृष्टी गेली. इतका क्रूर आहे. पण कृपा केली तर मात्र कल्याण केल्याशिवाय राहत नाही. मग त्याची कृपा आम्हाला व्हावी असं वाटत असेल तर अहंकार शून्य जीवन जगलं पाहिजे. म्हणून तो ग्रहांमध्ये श्रेष्ठ आहे. इतर ग्रह त्यांच्या जागी योग्य आहे, फक्त न्याय करायला येत नाही. हा न्याय प्रिय आहे. याला त्या ठिकाणी बसवला जेव्हा ईश्वराने, त्यावेळेला यांनी एका देवतेची भक्ती केलेली आहे शनिग्रहाने. आणि शनिग्रह ज्याची भक्ती करतो, आपण शनिदेवाची भक्ती करतो, शनिदेव पण कोणाची तरी भक्ती करतो ना. त्याचा पण अधिष्ठात्र देवता आहे कोणीतरी, त्याचं नाव आहे कालभैरव. कालभैरवाची तो भक्ती करत असतो. काशिका पुराधी नातम कालभैरवम भजे. म्हणजे शंकराचा उपासक आहे तो, कालभैरवाचा उपासना करतो. आणि कालभैरवाची उपासना करून त्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे. शनिग्रह दिसायला निळसर रंगाचा आहे, कालसर आणि निळसर रंगाचा आहे त्याची मूर्ती. त्याला मूस आहे, मुशी आहे अशी. त्याच्या कानामध्ये कुंडले आहेत. एका हातामध्ये त्याच्या परश धरलेला आहे शनी देवतेने, आणि एका हातामध्ये त्रिशूल धरलेला आहे. एक हातामध्ये पद्म आहे, एक कमळाचं कोण आणि अभयवर दिलेला आहे, आणि एका हातामध्ये गदा आहे. शनिग्रह जेव्हा येत असतो तेव्हा वाहन आहेत त्याचे, शनिग्रहाचे वाहन. म्हणजे तो कोणत्या वाहनावरती बसून आलाय त्याच्यावरती डिपेंड आहे. गजवान लक्ष्मी ग्रहावे आहे ते सुख संपत्ती उजाय. गजवानावरती जर आला तो बसून तर लक्ष्मी येते घरामध्ये, लक्ष्मी येते. शनिग्रहाची वाहन आहे. ऐका, जब आवई प्रभू स्वान सवारी, चोरी आदी डर होय भारी. कुत्र्यावरती आली असेल त्याची स्वारी तर आपल्या घरामध्ये चोरीची भीती असते. त्याच्या जीवनात चोरी होते. गर्द भाग तरी बहु काय. गाढवावरती आला असेल जसे ती एखादी भवानी येते बघा आमच्याकडे, तर ती सांगते संक्रांत गाढवावरती आहे, संक्रांत नंदीवरती आहे, संक्रांत बोकडावरती आहे. तर शनिग्रहाच्या स्वाऱ्या आहेत त्या. पण गजवाहन लक्ष्मी गृह आहे. सिंहाची सवारी आहे शनी देवतेची. अनेक सवारी आहेत. शनिदेव येत असताना मंद चालतात. शनिदेव स्लो चालतात. शनिदेव फास्ट चालत नाही. शनिदेव ऐका, शनिदेव एका पायाने थोडेसे स्लो चालतात. आपल्या भाषेमध्ये थोडेसे का विना पंगू असल्यासारखे शनिदेव. खरं जन्म होतात, श्राप मिळाला आणि थोडेसे पायाने हे झालेले आहेत. ऐका, मंदचरा शनीचं एक नाव आहे. मंदचरा, स्लो. मंद म्हणजे धीमा चालणार, स्लो चालतात. आपण जेव्हा चालत असतो ना, आपण असा विचार करायचा आपल्यासोबत बाबा पण चालतात म्हणून पडू नये. आपण बोलतो पडू नका रे जास्त लांब, पाच नका धावू.
पहिल्या झेंड्यावाले जास्त नका हे करू, बाबा आपल्यासोबत चालत असतात. ही भावना असावी माणसं. ऐका, जेव्हा जेव्हा चालत असताना आपल्याला असं वाटेल का आपण थकलोय भागलोय, तेव्हा तेव्हा फक्त त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आपला टेम्पो पुढेच गेला, हात जोडले पाहिजे, आपण हात सुद्धा वंदन केलं पाहिजे. त्याची सवारी आहे ना ती. हो, पावलामध्ये येत असताना सुद्धा लोखंडाचे चरण आहेत, चांदीचे चरण आहेत, स्वर्ण चरण आहेत, ताम्र चरण आहेत. लोह चरण जप प्रभावे, धनजन संपत्ती नष्ट करावे. हे शनी देवाचे 40 बोलतोय का मी. जसा हनुमान चालीसा आहे तर शनिदेवाची पण 40 आहे. लोखंडाच्या चरणाने आले तर धन जन संपत्ती नष्ट करावे. लोखंडाचे चरण नाही, मग स्वर्ण चरण. शनी भगवंताला सोन्याची चरणाने ध्यान केलं पाहिजे का त्याच्या पायामध्ये सोन्याचं पदकमल आहे. आम्ही तिरुपतीला असताना तिथे एक मंदिर आहे, काळहस्ती. तिथे शनिदेवाची संपूर्ण सोन्याची पूजा होते. शनिदेवाचं तिथलं मंदिर, शनिदेव स्वतः, शनिदेवाची मूर्ती, शनिदेवाची जेवढी वाहन सांगितली मी आता, हत्ती, गाढव, कुत्रे काय आहेत सगळे सोन्याचे. शनिदेवाचे जे चरण कमल सांगितले सगळे सोन्याचे आहेत. आणि रोज तिथे मोठमोठे आमदार खासदार त्या ठिकाणी जे नेता सोनदान करण्यासाठी येत असतात. शनिदेवाला येत असतात. चालीसात कसा आहे असो, लोहचरण नसावं, धनजन संपत्ती नष्ट करावी. आपण ध्यान करावं शनिदेवाचं. त्याच्याने आपलं शनिवरती भाव येतो. शनी महाराजांना आपलं काय होतं, दिंडीमध्ये आहोत ना तोपर्यंत नुसतं शनी बाबा आणि मग दिंडीतनं गेलो तर मग आपण विसरतो. आपण घरात पण दिंडीतच आहोत. वर्षभर आपण चिंतन केलं पाहिजे. मला जायचं आहे या वर्षी, काहीतरी सुट्टींचा बंदोबस्त करायला लागेल. मला जायचं आहे, काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. मला जायचं आहे, 1-2 महिन्यात कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल पोरांच्या. ही तळमळ जेव्हा आपल्याला लागेल, समजा त्याची कृपा झाली. तळमळ बघा तुम्ही कधी निरीक्षण घ्या. जी मंडळी अहंकाराने वागत असते, शनिदेव आपोआप त्यांना दूर करत गेला. जिथे शनिदेवाच्या स्वागतात काहीतरी अहंपणा आला, ती जागा शनिदेव आपोआप सोडतो. यंदा परत इथं आणलं नाही का. ती मंडळी पण भावनिकच आहे, चांगलीच आहे. पण त्यांना सांगितलं, गेल्या वर्षी शब्द गेलता, आता परत नाही. कारण त्यांनी आम्ही पण पिढ्या 10 वर्ष त्यांना पुढच्या वर्षी मग ते आता असं. नवग्रहांमध्ये श्रेष्ठ आहेत ते श्रेष्ठ का रागीट देवता आहेत म्हणून पूजा नाही, ते कोमल पण आहे. आई बाप आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांना रागवत असते. एखाद्या आईच्या नजरेतनं जी भीती येते पोराला, तेव्हा तो उन्हात केल्याला जात नाही. एखाद्या बापाची नजर जेव्हा पोराला घाबरट वाटते, तेव्हा तो वाईट संगतीत जात नाही. आणि म्हणून तो आपण शनी बाबा बोलतो त्याला. तो आपला बाप आहे. शनी आपण कधी का शनिदेव, शनी महाराज असं बोलतच नाही. शनी बाबा की जय. तो आमचा बाप आहे. तो आम्हाला सांभाळतोय, लेकराप्रमाणे आमचा सांभाळ करतो. ऐका, तो बापाच्या धाकाने आम्हाला सांभाळतोय. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. संत माईची कृपा करतात आणि बापाची कृपा करतात. तशी ती देवता जी आहे ती बापाच्या माईने आम्हाला सांभाळते. 9 ग्रहांमध्ये श्रेष्ठ. इतर ग्रह आम्हाला उचलायला येतीलच असं नाही, पण तो सांभाळायला नक्की येईल. 7.5 म्हटली जाते त्याची. 7.5 अडीच वर्षाची 7.5 असते ती. 7.5 वर्षासाठी बापाचं काही लक्ष नाही का. बाप सोडला आणि घरी आला का. बापाच्या कमरेला एक दोरी आहे जी त्याच्या कमरेला त्याने बांधलेली आहे. बापाला माहित आहे हा प्लॅस्टिकचा ड्रम त्याला बुडू देणार नाही.
हा लबरचा टूप, हवा भरल्या टूप त्याला बुडू देणार नाही. बापाचं दोन्ही नजर काय सगळं वृत्ती आणि त्या पोराकडे आकर्षित झालेली असतात. माझा पोरगा पोहायला शिकतोय, बुडणार तर नाही ना, काळजी आहे. त्यांनी आम्हाला संसार रूपी सागरामध्ये सोडल्यात, पण लक्ष बारीक आहे. आणि परीक्षेशिवाय आपण उत्तीर्ण कसं होणार आहोत? परीक्षेशिवाय आपण उत्तीर्ण सुद्धा होणार नाही. ऐका, कोट्याची परीक्षा नाही होत, खऱ्याची परीक्षा होते. पण खोट्याला देव बाबा साथ देत नाही आणि खऱ्याचा हात सोडत नाही. खोट्याला तो कधीच साथ देणार नाही, भले त्यांच्या परीक्षा नसतील होत. आपण सहज बोलतो, अरे त्यांनी एवढं खोटं केलं, पण आज तो सुखात आहे, पण त्याची साथ देणार नाही जेव्हा तो दुःखात असेल. आता आम्ही दुःखात आहोत, आमच्या परीक्षा चालू आहेत, पण तो तसाच आहे उभा. कधी तो मला हाक मारतो, आपण हाकच मारत नाही ना. विक्रम राजा जेव्हा हाक मारत नाही आहे देवाला, तेव्हा 7.5 चालूच आहे. आणि फक्त एकदा बोलला, आता कृपावंत, आता त्रास देऊ नको. दोन्ही हात तोडल्यात 7.5 मध्ये, दोन्ही पाय तुटल्यात, चोरीचा आलेला आहे, दोन्ही पाय गेल्यात. तरी देवा आता कृपावंत व्हा. उपाशी आहे. राजाची आज्ञा आली का त्याचे हात तोडल्यात ना, त्याला भाकरी तुकडा देत जा. एकदा फक्त मनातनं बोलला, जेवण चालू झालं. एकदा मनातनं बुके ताण्याचे लाडू खायचे, शशिकांत लाडू घेऊन आला. एकदा संतोष भाऊ बोलले बदलापूरला, महाराज एवढा खर्च केले, मग आता चमचम पण घे. बरं खराब आहेत, बिमार पडशील. आणि रात्री 10 वाजता तो आकाश आपल्याला चमचम घेऊन आलाय. एकदा काहीतरी इच्छा, एकदा आपण ती इच्छा ना, आपण काहीतरी आपल्या उद्धाराची इच्छा केली पाहिजे, उद्धार पण करेल तो. पण हे अनुभव आहेत, अनुभव असे किती अनुभव. या वर्षी शिशवे साहेब येणार नाही म्हणून बालुशाही मिठाई आपल्याला भेटणार नाही. आणि दत्तादादाच्या जोडीला आलेल्या त्या बुवांनी, त्या महाराजांनी बालुशाही मिठाई आणली. या ठिकाणी शिशवे साहेब आलते आणि बालुशाही आणली, ती आपल्याला बालुशाही यंदा भेटणार नाही. आणि त्याच ठिकाणी, त्याच जागेवरती, त्याच जेवणावरती बालुशाही मिठाई आली. चमत्कार नाही आहे, पण आम्हाला चमत्कार बघायचं नाही आहे, आम्हाला फक्त त्याला हाक द्यायची आहे. हाक असं कधीच झालं नाही या दिंडीत मध्ये चालत असताना की कोणी उपाशी झोपलाय. व्यवस्था करतोय. का झाली? जेवणाची व्यवस्थाच नाही झाली, आज पाण्याची व्यवस्था नाही झाली, आज आंघोळीची व्यवस्था नाही झाली रे. काहीतरी व्यवस्था करणारी माणसं त्याने आपल्याला दिलेली आहेत. देव त्या वेळेला त्या संकटामध्ये त्याची ती माणसं आपल्याला देत असतो. काय दिवस होते आपले? थंडीमध्ये झोपायचं बाबाजवळ, त्या विहिरीतलं पाणी काढायचं, कसं तरी आकडत झोपायचं. बाबाजी शेट भेटले. आता स्वयंपाक सुद्धा आपल्याला स्वतःच बनवावं लागत नाही. रस्त्याला ही माणसं. एकदा काय झालं, अशी पहाट होती, पहाट बनगडेवाडीतनं निघालो. आणि ते प्रेम जाधव म्हणून आपले पायी दिंडी सदस्य, ते बोलतात तर या अशा थंडीमध्ये जर काला चहा भेटला तर जरा बरं होईल. आणि आपण 15-20 मिनिटं चालल्यानंतर एका माणसाने आपल्या शेतीच्या बांधावरून हात दाखवला, इकडे या मंडळी, इकडे या. शेकोटी जलत होती आणि त्यांनी काला चहा आपल्याला दिला सगळ्यांना, नाही का, बनगडेवाडीच्या पुढे आतमध्ये पाय गेलो होता आपण. मग सांगण्याचे तात्पर्य असे अनेक अनुभव आहेत, इतकी अनुभव सांगतायत. तो वेलोवेली तो आपल्याला साथ देतोय, पण तरी पण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. इतके त्रास विक्रमाने एकदा मनातनं बोलला, एकदा आता अंत नको पाहू, आता अंत पाहू नको. अन्नाची व्यवस्था देवानी केली, पण 7.5 वर्ष भोगायची आहे. 7.5 वर्ष आहेत. कर्माची शिकवण आहे. अहंकार, पुत्र उपजवणे काय का, आईचा पुत्र उपजवणे काय का. असा पुत्र जन्माला आला का बापाचे डोले घालवले सूर्याचे. जन्म झाल्यानंतर काही बोलायची आवश्यकता नव्हती. विक्रम राजाचा गर्व आहे. असं का? तुला माझी प्रचिती, मी त्यालाच शिक्षा करतो. भगवंतानी मला जसा बसवलाय, निमित्त मापासी बैसलो, भगवंतानी जे मला कार्य दिलंय ते मी सांभाळतोय आणि न्यायाने सांभाळतोय. न्यायप्रिय, भ्रष्टाचार न करता. नाहीतर मग वीर राखीतो पाणी टाकी, तलाव राखीत पाणी टाकी, आमच्या इकडे मन आहे.
तसं नाही आहे त्याचं. त्यांनी त्याचं काम निमूटपणे केलंय. अन्नाची अवस्था झाली विक्रम राजाला. हात पाय तुटल्यात, राजाने तोडल्यात. राजा विक्रमादित्य राजा आहे, आपला भारताचा राजा आहे. कुठल्या नगरामध्ये पडलाय त्याला पण माहित नाही. कुठे आलोय, काय आलोय, चोरीचा आला, पाय तोडून टाकले. राजाने